उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य शूज प्रकाश गायकवाड, समालोचक सौजन्य सागरदादा शेलार, क्रिकेट साहित्य बजरंग केसरे आणि विशेष सहकार्य राहिले प्रवीण सनस, प्रमोद बांदल, फौजी विजय शेवाळे, फौजी संदीप पाटील, लालूदा आणि सचिन शिंदे साहेब, मयूर घारे साहेब आणि सुनील पवार साहेब. चला आपण लगेच पारितोषिक वितरण समारंभाकडे जाऊया. मनापासून धन्यवाद. आज खूप चांगलं समालोचन लवजी जाधव सर, ओमसाई एमटीसी च्या माध्यमातून संपूर्ण हे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं. त्याचबरोबर डीजे अद्वैत तुमचं देखील मनापासून आभार. पंचांचा देखील मनापासून आभार. संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट कमिटीचा मनापासून आभार. त्याचबरोबर मनापासून आभार मंगलमूर्ती मराठवाडी टीम. चला आपण लगेच उत्कृष्ट फलंदाज सौजन्य दिले बॅट नितेश मडवी, तनिष्क स्पोर्ट्स ऐरोली दिवा, नाश्ता पाणी सौजन्य विकास काजारी यांच्या माध्यमातून, चषक सौजन्य अनिल भोमकर साहेब. संपूर्ण हे चषक ज्यांच्या माध्यमातून तर दिवसभरापासून आमचे साथी समालोचक आणि सातत्याने मात्र पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला मात्र जोडलेला आवाज लवजी जाधव सर त्यांचा यशोचित सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात. पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला अर्थात विकास काजारी साहेब त्यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात. चालू आहे दिसतंय त्याचबरोबर येणाऱ्या पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग साठी सिरीजला 2000 रुपये सौजन्य मात्र दिले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अनिलजी भोमकर साहेब. आणि हे सर्व प्रेम पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन वरचं आहे आणि शिवा जाधव बॉस वरचा आहे आणि विके एडिटरचे सर्व अर्थात संकेची गुराडे साहेब त्यांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात. त्याचबरोबर अनेक जे खेळाडूंचे व्हिडिओज आपण बघतो येणाऱ्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा इन्स्टा पेज आहे त्याच्यावरती देखील आपण त्यांच्या माध्यमातून व्हिडिओज आपण पाहणार आहोत. बालगोपाल मित्रमंडळाचे कोपर घराण्याचे सर्व अर्थातच सदस्य अनिलजी चौधरी साहेब आणि सचिनजी साहेबांना मी विनंती करेन की आपला यशोचित सन्मान स्वीकारायचा आहे. दोघांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय.
सन्माननीय आदरणीय राहुल कदम साहेब, विजय शिंदे आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। माईची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। त्याचबरोबर आजच्या दिवसभरापासून खूप चांगलं समालोचन ज्यांचं आपण ऐकलं, पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज अर्थातच लवची जाधव सर, त्यांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात। निलेश साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते लवची जाधव साहेब सरांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात। माईची आपुलकीची आणि मराठवाडीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान। त्याचबरोबर ओम साई एमटीसी ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट मात्र संपूर्ण मात्र पाहायला मिळालं, त्यांचा युचित सन्मान। त्याचबरोबर संपूर्ण मंगलमूर्ती मराठवाडी संघाकडनं पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस, त्यांचा युचित संपूर्ण कमिटी सज्ज आहे। शिवा जाधव बॉस सज्ज आहे। याच मैदानामध्ये 8 संघ आणि 8 संघांमध्ये रणसंग्राम मात्र नक्कीच पाहायला विसरू नका। उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला प्रकाश गायकवाड आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे। चला सर्वांनी जवळ या, आपण पारितोषिक वितरण समारंभ करतोय। त्याचबरोबर जेडी आपला देखील युचित सन्मान आपण करूयात। जेडीचा देखील युचित सन्मान। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून स्कोररची भूमिका बजावली अर्थातच एजे या आणि आज जर आणखीन एक पारितोषिक असेल बेस्ट फिल्डर तर एजे ला गेलं असतं, कारण 9 मॅच मध्ये प्रत्येक सामन्यामध्ये जिथे खेळाडू कमी होते तिथे तो दिसला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये। जाऊया बक्षीस वितरण समारंभाकडे। उत्कृष्ट, चला सर्वांनी जवळ या, आपण डायरेक्ट बक्षीस समारंभ स्टार्ट करतोय। उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य दिले प्रकाश गायकवाड आणि मंगलमूर्ती मराठवाडी मंगलमूर्ती चषक 2025 चा बेस्ट बॉलर चा किताब जातोय अर्थातच ज्याने मात्र सर्व फलंदाजांना, मी प्रकाश गायकवाड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र बेस्ट बॉलरचा किताब द्यायचा आहे। आणि बेस्ट बॉलर ठरलाय मंगलमूर्ती मराठवाडी आयोजित मंगलमूर्ती चषकाचा 2025 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याने मात्र सर्व फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या आणि विकेट प्रस्थापित केले, भवानीनगर सळवे संघाचा शंभू ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट मंगलमूर्ती चषकाचा शंभू ठरतोय। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज सौजन्य बॅट दिली आहे नितेश मडवी, तनिष स्पोर्ट्स ऐरोली दिवा। गणेशजी शिंदे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट मंगलमूर्ती चषकाचा भल्या भल्यांना गोलंदाजांना ज्याने घाम फोडला तो ठरलाय उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॅट्समन अर्थातच जुळेवाडी संघाचा शैलेश ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट।
68 धाबा आणि विकेट देखील त्याच्या होत्या. 68 धाबा ज्याने कुठल्या. बघा किती महत्वाचं होतं शैलेश दादा. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 5000. चला मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं अर्थातच मॅन ऑफ द सिरीज मालिकेवीर सौजन्य ब्रँडेड कॅप, सँडो टी शर्ट राजू रनावरे आणि त्याचबरोबर राम यमगर साहेब 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि मंगलमूर्ती मराठवाडी आयोजित मंगलमूर्ती चषक 2025 मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा किताब जातोय ज्याच्या रन आहेत 84 84 धाबा, विकेट आहेत 2. तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द सिरीज आणि मंगलमूर्ती चषक 2025 चा मालिकावीर ठरतोय कोहिनूर पाटण गणेश शिंदे. गणेश शिंदे ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मी विनंती करेन बॉस आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सर्व गर्जना टीम मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते राम यमगर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर ब्रँडेड कॅप, सँडो आणि टी शर्ट सौजन्य दिले राजू रनावरे आणि राम यमगर साहेबांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज. मॅन ऑफ द सिरीज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गणेश शिंदे. 84 धावा 2 विकेट. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 5000 आणि सौजन्य दिलंय राम यमगर साहेब आणि चषक सौजन्य अर्थातच कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल भोमकर साहेब आणि तृतीय क्रमांकाचा विजेता संघ मंगलमूर्ती चषकाचा अर्थातच टीम आहे जुळेवाडी संघ. वेलकम. अनिलजी भोमकर साहेबांच्या शुभ हस्ते कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि कॅश प्राइज रोख रुपये रक्कम 5000 राम यमगर साहेबांच्या शुभ हस्ते. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक चषक सौजन्य दिलंय कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिलजी भोमकर साहेब यांच्या शुभ हस्ते. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 10000 समाजसेवक शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून रोख रुपये रक्कम 10000 चषक सौजन्य अर्थातच कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल भोमकर साहेब यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे भवानीनगर सळवे संघ. खूप चांगली फाईट राहिली. जर ती कॅच झाली असती तर मॅच फिरली असती परंतु तुम्ही चुरशीची फाईट दिली. थोड्याशा फरकाने हा सामना तुमच्या बाजूने नव्हता तर झुकला गेला. ती कॅच जर झाली असती. द्वितीय पारितोषिक रोख रुपये रक्कम 10000 सौजन्य दिला शंकरदादा मोहिते समाजसेवक आणि चषक सौजन्य अर्थातच कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिलजी भोमकर साहेब. रोख रुपये रक्कम 10000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक समाजसेवक शंकरदादा मोहिते आणि चषक सौजन्य दिले अनिलजी भोमकर साहेबांच्या शुभ हस्ते. द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय मंगलमूर्ती चषकामध्ये अर्थातच भवानीनगर सळवे संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाणे आणि द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत कैलासवासी संदीप पवार SP आणि निलेश शिंदे नीलू भाऊ यांच्या स्मरणार्थ अर्थातच मराठवाडी मंगलमूर्ती मराठवाडी आयोजित मंगलमूर्ती चषक यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा चषक मात्र पाहायला मिळाला. आणि या पर्वाचा रबर बॉल स्पर्धेचा मंगलमूर्ती चषकाचा विजेता संघ
प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 12,000 युवा नेते नितीन पाटील भैयासाहेब चषक सौजन्य अनिल भोमकर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलाय आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय मंगलमूर्ती चषकामध्ये मंगलमूर्ती मराठवाडी संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आयोजक त्यांचंच होतं. आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि संपूर्ण मेहनत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गणेश शिंदे यांच्यासाठी दिवसभरापासून अगदी कुठलीच कमी या आयोजनामध्ये पाहायला मिळाली नाहीये. संपूर्ण मेहनत त्यांची टीम आणि संपूर्ण ही त्यांची टीम मात्र पाहायला मिळाली आणि या मंगलमूर्ती चषकाचा विजेता संघ ठरतोय अर्थातच टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघ. एकदा जोरदार टाळ्याने मात्र त्यांचं स्वागत करूया. अंतिमचा सामना होता आणि अंतिमच्या सामन्यामध्ये तिसऱ्याच बॉलवरती सामना फिनिश केला. मंगलमूर्ती चषकाचा विजेता संघ अर्थातच मराठवाडी. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. भेटूया पुढच्या वर्षी आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री, धन्यवाद.